नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आज एक वेगळा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे कुठला? तर वधूवरांचं गुणमेलन हा प्रकार बघत असताना त्या गुणमेलनामध्ये जे 1 ते 8 असे प्रश्न विचारले जातात, त्यात 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे म्हणजे नाडी. आता ह्या नाडीबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. याचं कारण असं की ज्यांना काहीही माहीत नाही ती सुद्धा मंडळी एक नाडी नको असा विचार करताना दिसते. आणि नो आर्ग्युमेंट, नको म्हटलं की नको. तर याचं कारण काय असावं हे जेव्हा शोधलं तेव्हा असं लक्षात आलं की धर्मशास्त्रामध्येच कुठेतरी एक चूक दिसते. आणि मग एकानं ती वाचायची आणि बाकीच्यानी ऐकायची. आणि मग ज्याला आपण म्हणतो की ऐकलेल्या नुसत्या श्रवणभक्तीमुळे यांचं सगळं हे पुढं ऐकून एकमेकाच्या कानातून पुढं गेलेली असते. आणि तेव्हा तिचं रूपांतर जे आहे त्या अशा स्वरूपाच्या विकृत विचारामध्ये होऊ शकतं. याचं कारण असं, मी असं का म्हणतो तर त्याचं कारण असं, एक नाडी हा विषय काय आहे तो अभ्यासाचा विषय आहे. एकदा अभ्यास केल्यानंतरच कळेल की बरोबर काय चूक काय. मग हे असं का आलं तर कुठंतरी एक धर्मशास्त्रामध्ये चूक आहे. ती म्हणजे कोणती? तर ज्या एका पुस्तकावर, ज्याला धर्मसिंधू असं म्हणतात, जे 1792ला लिहिलं गेलं, त्या पुस्तकामध्ये मला एक बारीक त्रुटी आढळली. ती म्हणजे कुठली? पान नंबर 320वर त्यामध्ये एक नाडी किंवा नाडी या संबंधी एक पॅरेग्राफ दिलेला आहे. त्या पॅरेग्राफमध्ये मुलांची आणि मुलीची लग्न करताना नाडी कोणती असावी वगैरे याबद्दल खुलासा दिलेला आहे. आता तो वाचून अभ्यासला पाहिजे. पण त्यात सर्वात शेवटी एक ओळवर दिलेली आहे. ती ओळ अत्यंत घातक आहे. त्या ओळीत असं दिलं आहे, एक नाडी असेल तर मृत्यू निश्चित. आता मला सांगा, एक नाडी नसताना जर विवाह केला तरी मृत्यू निश्चित आहेच. एखाद्याने एक नाडीन दुःख नाडी नकोच, लग्नच नको मला म्हणून विवाहच केला नाही तरीसुद्धा त्याचा मृत्यू निश्चितच आहे ना. मग एवढी भीती घालायचं कारण काय? बरं, एक नाडी लग्न केलं की लगेच कोणतरी मरतंय, कोण मरतंय हे सांगायचं नाही, पण त्याला मृत्यू निश्चित आहे असं जर वाक्य वापरलं असेल मग तर ती लिहिण्यातली चूक आहे का, लिहिण्यातली चूक आहे का, टायपिंगमधली चूक आहे का, खरोखरच सांगणाऱ्याची चूक आहे, हे आता आपण शोधण्यात मतलब नाही. कारण आता याला 250 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. पण मला वाटतं की आजही याच्याबद्दल प्रबोधन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. ह्यामुळं होतं काय, आपल्या हातातली चांगली चांगली स्थळं आपल्या अंगातल्या मस्तीमुळं जातात. स्वतःच पालक नाही, एक नाडी नको मला, अरे पण चांगला आहे स्थळ, नको मला बघायचंच नाही. मग त्यामुळं जी मुलगी लग्नाची आहे तिचे पालक जर या स्वरूपाचे असतील तर तिच्या आयुष्यातली त्यांच्या हट्टामुळं चांगली स्थळं गेली. आणि एखादा मुलगा लग्नाचा आहे पण त्याच्या आईवडिलांना ह्या गोष्टीचं ज्ञान अपुरं असलं तर मग त्यांच्या हट्टामुळं त्या मुलाच्या आयुष्यातल्या चांगल्या मुली गेल्या. ह्याला जबाबदार कोण आणि कोण ह्याचं उत्तरदायित्व स्वीकारणार? प्रत्येकजण हात वर करतील, पण यामुळं आज मुलामुलींचे लग्न ही अडचणीची आलेली आहेत. या दुसरं कारण असं की आज एखाद्या मुलाच्या घरी एक 2-4 मुलींची स्थळं आली किंवा मुलीकडं मुलाची 2-4 स्थळं आली तर कुठंतरी एखाद्या ज्योतिषांच्याकडं जाऊन ही काय आहेत जरा बघा, कसं आहे मला एकदा समजावून सांगा, कुठलं बरं वाटतं, कुठलं नको, कुठलं नाकारू, हे व्यवस्थित ऐकून घेऊन मग आपली भूमिका ठरवून मग विवाहाकडं वळावं. हा खऱ्या अर्थानं आजचा योग्य मार्ग आहे. पण आज तसं नाही. ती मुलं किंवा पालक असा विकृत विचार करतात. विकृत शब्द एवढ्यासाठी वापरला, ज्यातलं आपल्याला काय कळत नाही त्या गोष्टी ज्या आहेत त्या मोबाईलवर टाकायच्या. मोबाईलमध्ये ज्याचं प्ले स्टोअरला जायचं, एक मस्त ॲप डाउनलोड करायचं आणि त्या ॲपमध्ये नाव आणि जन्मतारीख, वेळ, ठिकाण टाकलं की ते तुम्हाला व्ह्यू म्हणलं की सगळं दाखवतं आहे. त्यामध्ये हा धोका जास्त संभवतो. 2 नाड्या, आद्य 8 गुण, मध्य 8 गुण, अंत्य 8 गुण, बाकी सगळे शून्य म्हणलं बाकीचे की एक नाडी येते, हा विवाह टाळावा असं आलं की काहीही न बघता त्या ॲपवर अवलंबून बसून मुलाच्या आणि मुलीच्या आयुष्याची, स्वप्नांची राख रांगोळी केली. काय वाचलं, काय मिळालं नाही.
आज आपण मोबाईलचा वापर चुकीच्या पद्धतीनं करतोय काय हे तपासायला हवं. म्हणून पुन्हा एकदा तपासा की आपली भूमिका पालक म्हणून किंवा तो लग्नाचा मुलगा म्हणून किंवा लग्नाची मुलगी म्हणून बरोबर आहे का. आपल्याला ज्यातलं काही कळत नाही त्या गोष्टीतलं आपण या पद्धतीने जर बघितलं तर निश्चितपणे आपल्या लग्नाचे प्रश्न हे पुढे जातील, वय वाढत राहील आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इकॉनॉमिकलीसुद्धा जे लग्न व्हायचं होतं 2022ला ते जर 25ला झालं तर आर्थिकदृष्ट्या हॉलचं भाडं, जेवणाचा खर्च, घोड्यापासून वरातीपर्यंतचा खर्च, हे सगळा खर्च दुपटीवर जाणार आहोत. म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्यासुद्धा अडचणीत येणार आहे. तर प्रयत्न करा आपण जाता बघता का स्वतः बघता. स्वतः बघत असाल तर तुम्ही पायावर दोंडा मारून घेणार, माझं काय म्हणणं नाही. मग आता आपण बघूया ही नाडी म्हणजे काय. याचे गैरसमज खूप आहेत आणि त्यात ते गैरसमज नाही आहेत म्हणून प्रॉब्लेम आहे. बघूया. नाडी हा वैद्यकशास्त्राचा मूळ पाया आहे. मागे वैद्यकाच्या म्हणजे डॉक्टरांच्याकडे गेल्यावर ते नाडी पाहत असत. आजही MBBS जरी झाला तरी तो त्या माणसाची नाडी तपासतोच. नाडीचे ठोके, याच्यावरून अंदाज, सगळा नाडीचा प्रकार आज वैद्यकशास्त्राचा पाया आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे गुण आणि त्यापासून तयार झालेला स्वभाव नाडीवरून पाहिला जातो. म्हणून जुने जे ज्योतिषी, याला आपण वैद्यराज वगैरे म्हणतो, हे आजही नाडी पाहतात. काहीही अजूनही प्रत्येकाला नाडी पाहून ते काय सांगायचं, काय वाटतं, ह्या गोष्टी आजही ते सांभाळतात. मग आता ह्या नाडीवरून सत्व, रज आणि तम हे जसे स्वभावदर्शक प्रकार आहेत तसेच रोग आहेत. वात, पित्त आणि कफ हे प्रकृतीदर्शक प्रकार आहेत. प्रकृतीदर्शक म्हणजे प्रकृती कुठली आहे, वात प्रकृती आहे का पित्त प्रकृती आहे का कफ प्रकृती आहे हे तपासलं जातं. आणि मग नाडी पाहण्याचा हेतूच भावी वर किंवा वधू यांची प्रकृती कोणत्या तत्वाची आहे हे समजावे असा असला पाहिजे. का, एकाच प्रकारची जर दोघांची प्रकृती असेल तर त्यापासून संतती जी तयार होते ती निश्चितपणे आपल्याला त्रासदायक ठरू शकते, असं डॉक्टरांचं आजही मत आहे. आता प्रकृतीची सम्यावस्था म्हणजे सारख्या प्रकृत्या. प्रकृतीची सम्यावस्था म्हणजेच सृष्टीचा अभाव. जर एकसारख्या प्रकृती बाजारात आल्या किंवा त्या एकसारख्या राहिल्या तर बाजारामध्ये सृष्टीचा अभाव निर्माण होईल. त्यामुळं असं म्हणलं जातं एक नाडी असेल तर मुलं होत नाहीत. आता प्रत्यक्षात हे वाक्य तपासायला हवं बरोबर का चोखते, कारण हे दोन प्रकारे दुधारी तलवार आहे. म्हणजे काय, नाडी कोणती पाहिजे, नाडी कोणती पाहिजे. राशीवरून चंद्राची नाडी मिळणार आहे आणि लग्नावरून सूर्याची नाडी मिळणार आहे. राशीवरून जी नाडी पाहिली ती स्वभावाची नाडी असेल आणि लग्न कोष्टक बघितलं आणि त्याच्यावरून जर रवी कुटाय बघितला तर ती नाडी शरीराची असेल. दोन स्वभाव एकत्र आल्यानंतर मुलं होतील का दोन्ही शरीरं एकत्र आल्यानंतर मुलं होतील. विचार करा की स्वभाव एकत्र आले तर मुलं होणार नाहीत, शरीरं एकत्र आली तर मुलं होतील. म्हणून नाडीचा विचार पुन्हा एकदा आपण जो करतो तो बरोबर आहे का हे आज तपासण्याची ज्योतिषांनी पण आणि पालकांनी पण गरज आहे. म्हणून प्रकृतीची साम्यावस्था म्हणजे सृष्टीचा अभाव हे वाक्य बरोबर आहे. तरीसुद्धा उभयतांच्या प्रकृतीची तत्वे जर सारखी असतील तर सृष्टी बंद पडेल, म्हणजेच एक नाडी नको. विवाहाचा हेतू सृष्टीची उत्पत्ती हा असेल तर एक नाडीबद्दल थोडंसं चिंतन करायला हवं. काल जे एक नाडीबद्दलचं चिंतन होतं ते आज असणार नाही. का, आपण आज बदललो, आपण थोडंसं पुढं गेलो, आपल्याला नवीन काही गोष्टी मिळाल्या तर त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायला हवं. सृष्टी जर चालली पाहिजे तर उभयतांची प्रकृती भिन्न असली पाहिजे, म्हणजेच नाडी वेगवेगळी असली पाहिजे. वैद्यकीयदृष्ट्या एकच प्रकृती दोघांची असणे हे चांगले नाही. हे जर चांगले नाही तर मग काय, उभयतांची प्रकृती काय पाहिजे, भिन्न पाहिजे. म्हणजेच काय, नाडी वेगळी असलीच पाहिजे. वैद्यकीयदृष्ट्या एकच प्रकृती दोघांची असणे चांगले नाही, कारण अनुवंशिक रोगांचा प्रभाव याच कारणाने होत असावा. म्हणून नात्यातील किंवा अगदी जवळची स्थळं टाळावीत असं ज्योतिषी सांगतात किंवा डॉक्टरही सांगतात. मग एखादं मूल जन्मल्यानंतर ते थोडंसं ॲबनॉर्मल असेल तर पहिला प्रश्न डॉक्टरांचा असतो इतर सर्व शक्यतांपैकी की हा विवाह जवळच्या नात्यामध्ये झालेला आहे काय, असं विचारतात. म्हणजे कारण त्याचं ते असेल, तिथून फाइंडिंग सुरुवात होते त्यांची. मग अगदी टोकाची भूमिका म्हणजे काय, दोघांचं मरण असं जर धर्मसिंधू सांगत असेल तर लोक विचारच करणार नाहीत. म्हणून लोकांनी एक नाडी नको म्हणायची पद्धत आणली. परंतु
वधूवरांच्या नाडी एक असेल तर मृत्यू होतो, हा उल्लेख जो आहे तो आज तपासण्यासारखा आहे. वधूवरांच्या नाडी एक असल्यामुळे कोणाचा आजपर्यंत मृत्यू झालेला आहे अशी कुठं नोंद माझ्या तर ऐकण्यात नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे तितकं लक्ष द्यायचं नाही. मग आता आपण काय करायचं, तर ह्या नाडी ज्या आहेत ह्या नक्षत्रावरून ठरतात. मग नक्षत्र जी आहेत ना ती सर्व सारखी आहेत का? एक नाडीची नक्षत्र दोघांची नाही आहे. कारण याचं एकूण 27 नक्षत्रापैकी 18 नक्षत्र ही चतुष्पाद स्वरूपाची आहेत, 6 नक्षत्र ही त्रिपाद स्वरूपाची आहेत आणि 3 नक्षत्र ही द्विपाद स्वरूपाची आहेत. चतुष्पाद म्हणजे त्या नक्षत्राचे चारही पाय एकाच राशीमध्ये असणे. त्रिपाद नक्षत्र म्हणजे काय? ज्या नक्षत्राचे 3 पाय एका राशीत आणि 1 पाय दुसऱ्या राशीत. म्हणजे बघा, कृत्तिका हे नक्षत्र त्रिपाद आहे. त्याचा पहिला, दुसरा आणि तिसरा चरण म्हणजे पाय हे मेष राशीत आहेत. पहिला चरण हा मेष राशीत आहे, दुसरा, तिसरा, चौथा हा वृषभ राशीत आहे. म्हणजे हे त्रिपाद का? तर एक चरण हा मेष राशीत आणि 3 चरण हे वृषभ राशीत, त्यामुळे त्याला त्रिपाद म्हणायचं. तसंच ते पुनर्वसू नक्षत्र, त्यानंतर आपण बघितलं उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, विशाखा नक्षत्र, उत्तराषाढा नक्षत्र ही त्रिपाद नक्षत्र आहेत. आणि द्विपाद याचा अर्थ असा की पहिले 2 पाय किंवा पहिले 2 चरण एका राशीत आणि दुसरे 2 चरण दुसऱ्या राशीत अशा स्वरूपाची पण नक्षत्र आहेत. मग ती कुठली? मृग, त्याच्याखाली असलेलं चित्रा, त्याच्याखाली असलेलं धनिष्ठा, ही तिन्ही नक्षत्र द्विपाद स्वरूपाची आहेत. मग सगळ्याच नक्षत्रांना आम्ही एक न्याय देणार का? एक नाडी म्हणून नाही. कारण ते नक्षत्र अर्ध इकडं अर्ध तिकडं असेल तर आपल्याला त्याला ते एक नाडी म्हणून न्याय देता येणार नाही. याचा अभ्यास करून शास्त्रकारांनी काय केलं तर नवीन विचार केला. यावरून ज्योतिषशास्त्राच्या इतिहासामध्ये 2-3 नवीन गोष्टी दिसल्या. ते म्हणजे काय? ह्या नक्षत्रांच्या 3 प्रकारावरून त्यांनी नक्षत्रांचे वेगवेगळे भाग मांडले आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं विस्तारित करून आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं असं म्हणतात की एक त्रिपर्व नाडीचक्र, ज्यात एकूण नक्षत्राचे 3च भाग केलेले असतात, म्हणजे 9-9-9 त्रिपर्व नाडीचक्र केलं. त्यानंतर काही जागी काय केलं? चतुपर्व नाडीचक्र, म्हणजे 4-4-4 भाग केले. मग आता एक भाग जर 4-4 भाग केले तर एक नक्षत्र कमी पडतं, तेव्हा त्यात अभिजात नक्षत्र घातलं. 7-28 7-7चे 4 भाग केले. आणि एक आहे ते पंचपर्व नाडीचक्र, म्हणजे 5-5-5-5 भाग केले. या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करून विचार मांडलेला दिसेल. आता हा इतका सखोल विचार असायला आपण यात गुंतायचं नाही. मग आता काय करायचं? आपण एक सोपं काम करायचं की जे आपल्या हातामध्ये आहे. कारण हे इतकं सखोलपणे अभ्यास करून देणार आहेत किती, हा विचार करायला पाहिजे. पुन्हा लग्नाला खर्च करतील 5 लाख, पण 50 रुपये द्यायचे म्हणजे यांची इस्टेट लिहून घेतल्यासारखी अवस्था असते बाजारात. 10 रुपये देऊ का, 5 रुपये देऊ का, हे खंगलेली माणसं आहेत. ह्यांना ह्या गोष्टीची किंमत नसते. त्यामुळं त्यांचं पुढं मग जे नुकसान होतं अपरिमित, त्याचासुद्धा डोक्याला हात लावून बसायची गरज असते. परंतु हा मानसिकता कधी बदलणार नाही, अशी एकंदरीत आज चित्र दिसतं आपल्याला. बघूया आता आपण काय करायचं. हे सगळं एवढा बाकी अभ्यास करत बसण्यापेक्षा सोपं काम दातेंनी अतिशय छान पद्धतीनं दिलेलं आहे. दातेंच्या पंचांगामध्ये गेल्या 10 वर्षाच्या तुम्हाला लक्षात येईल, पान नंबर 14 घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला पान नंबर 14वरती एक नाडीपाद वेद कोष्टक म्हणून दिलेलं आहे. हे कोष्टक अतिशय योग्य आणि अतिशय छान मांडलेलं आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. समजा एका नक्षत्राचे आपण 4 भाग केले आणि त्याचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे 4 भाग आपल्याला दिसतात. आणि दुसरं नक्षत्र आहे त्याचे पण त्यांनी काय केले? 4 भाग केलेले आहेत. 4, 3, 2 आणि 1. म्हणजे एका नक्षत्राला त्याचा जर पहिला चरण असेल आणि दुसऱ्याचा जर चौथा असेल तर हे एका राशीत येतात म्हणून वगळा. परंतु ह्या नक्षत्राचा पहिला चरण असेल आणि त्या नक्षत्राचा पहिला, दुसरा किंवा तिसरा चरण जर असेल तर ते एक नाडीतून वगळा आणि त्याला एक नाडीचे कट केलेले 8 गुण परत द्या आणि ते त्यात मिसळा आणि मग एकत्रित गुण करून सांगा, असं अतिशय सुंदर पद्धतीनं दिलेलं आहे. त्याचं कारणच असं हे आहे. त्याचं कारणच असं की हे नक्षत्र जर आपण पहिला चरण असेल तर 100% भोगलेलं आहे आणि हे नक्षत्र समजा हा चौथा, ह्या नक्षत्राचा हा पहिला चरण असेल आणि हा पण उलटं लिहिलेलं असतं ते, त्यामुळे हे फक्त 25%च भोगलेलं आहे.
आणि हे 75% किंवा 100%, तर मग आपल्याला त्या नक्षत्राचा एक नाडी म्हणून विचार करता येणार नाही. इतकं सुंदर छान मांडलेलं आहे. वाचा, काढा, एकदा अभ्यास करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की त्या नक्षत्रामुळे आपण एक नाडीचा हा प्रकार कित्येक तरी कमी करू शकतो आणि आपण त्यातून एक नाडीची नक्षत्र जर विचारात घेतली तर न होणारी लग्नसुद्धा आपण त्यामध्ये झालेली दिसतात आपल्याला. आता प्रश्न असा आहे की इतके विचार करूनही काही त्या त्रुटी दिसतात. त्रुटी म्हणजे काय? काही लोक ओरडून सांगतात, अहो आमची पण एक नाडी होती तरी आम्हाला मुलं झाली. मग असं जर त्यानं सांगितलं असेल तर हा तर सरळ सरळ पुरावा असतो. त्यामुळं मग एक नाडी मानणारा माणूस आहे त्याच्या विचारामध्ये घोळ निर्माण होतो. ह्यो म्हणतो ते बरोबर का ज्योतिषी म्हणतो ते बरोबर? ह्याचा साक्षात अनुभव आहे. आमची एक नाडी होती. आता त्यानं बायकोची आणि स्वतःची पत्रिका दाखवली का? नाही. पण तो म्हणतो आमची एक नाडी होती तरी आम्हाला मुलं झाली. तर समोरचा माणूस विश्वास ठेवतो. तपासायची आपली क्षमता नाही कुठंच. तपासणीला नकार दिला जातो. तपास दाखव बरं तुझी काय जन्मतारीख दे आणि बायकोची जन्मतारीख दे आणि मग बघतो. नाही ते काय मला आठवत नाही म्हणतो. म्हणजे हा मतिमंदासारखा बडबडतो पण सांगताना मात्र लोकांना समोरच्या चुकीचं सांगायला सुरुवात करतो. मग एक नाडी असूनही आम्हाला मुलं झाली हे काय सांगतात असं बडबडणारे आपलेच काही लोक त्याच्यामध्ये दिसतात. मग आता हे सुद्धा कदाचित तपासलं तर हे बरोबर असू शकेल असं माझं मत आहे. असू शकेल का? मी तुम्हाला एक गोष्ट मगा सांगितली की आपण ह्या नाड्या बघत असताना चंद्र कुठे आहे ह्याच्यावरून रास तयार झाली, राशीवरून बघतो. मग चंद्र रास, चंद्र नक्षत्र आणि चरण म्हणजे आपण जे बघत असतो मुलाचं रास, नक्षत्र आणि चरण याच्यावरून आपण गुणमिलन करतो. हे मुलीचं, हे वर आणि इकडून आपण बघत असतो ती वधू. म्हणजे ह्या कोष्टकामध्ये रास, नक्षत्र, चरण याप्रमाणे आपण बघतो. पण हे बघत असताना आपण चंद्र नक्षत्र, चंद्र रास आणि त्याचा चरण असा बघतो. पण हेच जर आपण ज्या लोकांना एक नाडी असूनही मुलं झालेली आहेत असं म्हणला त्या जर आपण काढून बघितलं तर मग लक्षात येईल की ह्यांची एक नाडी आहे परंतु ह्यांची लग्न कोष्टक काढले तर ती एक नाडी नाही आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा विचार करा सांगतोय. चंद्रावरून आपण स्वभाव बघतो, तो मनाचा गुणधर्म आहे. दोन मनं एकत्र आली तर मुलं होतील का? नाही. पण दोन शरीरं एकत्र आली तर मुलं होण्याची शक्यता 100% असू शकते. मग शरीरं एकत्र येतात म्हणजे काय? तर रवीवरून काढलेली लग्नकुंडली आहे. मग रवीचा विचार करत असतो तर मी काय बघणार? ह्यांचे रवी लग्नकुंडली म्हणजे लग्नकुंडली बघितली तिचं समजा गृहीत धरा की एखादा माणूस म्हणला माझी रास बाबा तूळ आहे, माझं नक्षत्र विशाख आहे आणि त्याची जर आपण लग्नकुंडली तपासली त्याची मेष लग्नकुंडली आहे आणि नक्षत्र भरणी आहे आणि त्या जर त्याच्यावरून विचार केला तर त्या दोघांची एक नाडी नसते. त्यामुळे ह्यांना मुलं झालेली असतात. म्हणजे आपण बघत असताना राशीवरून बघितलं तर आपलं गणित चुकू शकतं आणि तो म्हणतो ते बरोबर ठरतं पण त्याला ह्यातला बारकावा माहीत नसतो. ह्या गोष्टी आज बाजारात दिसतात. जेव्हा मी याचा सखोल अभ्यास केला तेव्हा मला या गोष्टी स्पष्ट दिसल्या की आमची एक नाडी असूनही आम्हाला मुलं का झाली असं जर म्हणतो तर त्याचं कारण हे असलं पाहिजे आणि हे बरोबर होतं. हे सुद्धा विचार करण्यासारखे. म्हणजे राशी म्हणजे चंद्राचा मनाचा, लग्नकुंडली म्हणजे सूर्याचा म्हणजे शरीराचा. कधीकधी या प्रकारात एक नाडी असून देखील संतती असते. मग प्रश्न येतो की आपण कोणतं बघावं? तर माझं मत आहे दोन्ही बघावं. हेही बघावं आणि तेही बघावं. बघत असताना दोन्ही बघितलं तर आपल्याला काहीतरी आपलं चुकलं आहे पुन्हा असं वाटायचा संबंध येणार नाही. ह्याचं कारण असं की दोन्ही बघायचं. काय फार त्रास आहे का? नाही. कारण आपल्या हातात जरी राशी कुंडली असली तरी आपण लग्नकुंडलीच बघतो. राशीवरून राशी खांद्यावर घेऊन नसतो पण बघत असताना राशी कुंडली कधी बघत नाही, लग्नकुंडली बघतो. म्हणून पुन्हा पुन्हा बघा. मग आता होतं काय? यात काही चुका आहेत, काहींना न पटण्यासारखे काही मुद्दे आहेत. म्हणून हे पाहूच नये ही टोकाची भूमिका थोडी अडचणीची ठरेल. का? प्रेमविवाह होतात यात काहीच पाहत नाहीत असा खूप लोकांचा समज आहे. प्रेमविवाहात काहीच पाहत नाहीत हे खरं आहे पण अनेक धर्मातही पाहिले जात नाही हेही तितकंच खरं आहे. त्यांच्यात काय प्रेमविवाह होता तशातला भाग नाही. मग अनेक उच्च शिक्षित आणि विचारवंत आणि त्यांची संतती हे काहीच मानत नाहीत. अनेक उच्च शिकलेले विचारवंत हे आम्ही असलं मानत नाही काही असा म्हणणारा एक फार मोठा वर्ग समाजामध्ये आहे. पण संतती नाही तर संतती नाही ही जाणीव झाल्यानंतर सर्व वैद्यकीय उपचार
सर्व तपासण्या हे सर्व केल्यानंतर आम्हाला संतती का होत नाही, याचं उत्तर ना डॉक्टर द्यायला तयार आहे, ना कुठली लॅब द्यायला तयार आहे, मग ना पालक द्यायला तयार आहेत. मग ते पुन्हा लग्न झाल्यानंतर 10-10 वर्षानंतर पुन्हा ज्योतिषाकडे येतात. सगळं केलं, सगळं बघितलं, सगळ्या तपासण्या, सगळ्या औषधं खाल्ली, सगळ्या गोळ्या खाल्ल्या, कशातच दोष नाही म्हणतात. मग निदान आता त्यात काय आहे का बघा, म्हणून आत्ता पुन्हा ते परत फिरून फिरून तिथे येण्याची शक्यता असते आणि येतात आणि आलेले आहेत. 20 वर्षानंतर आम्हाला मूल का होत नाही आणि होईल का अशी म्हणणारी जोडपी माझ्याकडे आलेली आहे, तर मी त्यांचाही अभ्यास केलेला आहे. मग पुन्हा पुन्हा लोक पत्रिका काढतात. मग नाडीचं काय सापडतंय का असं विचार करत बिचारे पुन्हा पुन्हा आशावादी जगतात. मग आपण हे बघत असताना ह्या लोकांचा आम्ही बघतच नाही, अशा म्हणणाऱ्यांचा आदर करायचा का नाही. तुम्हाला आवडत नाही ना, तुम्ही बघू नका. पण ज्यावेळी तुम्हाला अडचण येईल आणि तुमच्या हातात ह्या गोष्टी असतील, त्यावेळी मात्र तुम्ही ह्या गोष्टीकडे आलेले दिसतात. म्हणजे अक्षरशः आईवडिलांना हे पटत नाही, अतिशय उच्च शिक्षित, पण मुलांचं लग्न करून दिलं आणि मुलीला मूल नाही, 4 वर्षे झाले. त्यावेळेला ते मुलगी जे भोगते ते आईवडिलांना भोगावं लागत नाही. त्या मुलीला कुठंही हळदी कुंकाला बोलवलं जात नाही, 4 बायका जवळ करून घेत नाहीत. तिच्या मागे ती असलीच आहे, तिला मुलंच होत नाहीत, ती वांजोटीच आहे. म्हणून लहान मुलं जरी तिनं एखादं बघितलं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तरी नाही का तिच्या हातात देऊ नका, तिला घेऊ नका, तिच्या मांडीवर देऊ नका, असं करून तिला हेट म्हणजे काय केलं तर हेटाळणी केली जाते. तिला काय वाटत असेल? ज्या आईवडिलांना आपण सुसंस्कृत आहोत, विकसित आहोत, हुशार आहोत, मोठे आहोत म्हणून आपण काहीच बघितलं नाही आणि त्यांच्या मुलांच्या जर पदरी ह्या प्रकारची निराशा येऊ लागली तर त्या मुलांची मानसिकता काय, त्या मुलीनं काय केलं आहे, त्या मुलीनं काय केलं आहे सांगा मला. पण तिला हे भोगावं लागतं. म्हणून आपल्या मुलाबाळांची काळजी जर असेल तर आपले विचार कितीही चांगले आणि सुसंस्कृत असू द्या, बारीकशा गोष्टीनं टेस्ट करून पुढे जायला हरकत नाही, काय त्यामध्ये फार मोठा खर्च लागत नाही. परंतु आपण आपला इगो, मी तुमच्यातला जो आहे तोपर्यंत काढून ठेवत नाही, तोपर्यंत तुमचं आयुष्य सुंदर आणि सुखी होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं पहिल्यांदा ह्या देहातलं हे जे मी पण आहे हे जर काढलं तर आपल्या सगळ्या लोकांचं जगणं अतिशय सुंदर होईल. प्रयत्न करा. तुमची नाडी ही तुमचे विचार ठरवते. मग ते तुमचे विचार कोणते आहेत हे याच्यावरून ठरतं. त्यामुळं आपले विचार हे आपल्या नाडीप्रमाणे आपल्याला नाडीदोषाचा त्रास न होता पुढे जायला मदत करतील काय याचा विचार करा. पुन्हा एकदा पहा, पान नंबर 14 पुन्हा एकदा 10 वेळा वाचा. मी तर प्रत्येक वेळी ते अक्षरशः पान नंबर जोडूनच देत असतो आणि त्यातून आपण पुन्हा एकदा चुकीच्या मार्गानं, चुकीचे बदललेले, एक नाडी असलेले, षडाष्टक असलेले कित्येक तरी लग्न यातून जमतात आणि मी तो प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न करा जेणेकरून ह्यातून चांगलं काहीतरी घडेल, छान करता येईल आणि छान केलं तर त्याचं समाधान पण इतकं सुंदर आणि उत्तम आहे. प्रयत्न करा. पुन्हा एकदा नाडीदोष काय प्रकार आहे शिका आणि मग काय शंका आली तर मला कमेंटमध्ये लिहू शकता, आपण विचारू शकता. फक्त प्रयत्न करा. जर आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडलं तर पाहू नका. 2 खणखणीत मस्तपैकी इशारे जर शिव्या दिल्या तरी चालतील मला, परंतु तुमची प्रवृत्ती तशी नसली पाहिजे. आपण ह्या सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. प्रयत्न करा, छान करा.